त्यांना हे माहीत असलं पाहिजे सुषमाताई, पोलीस तपासात हस्तक्षेप करता येत नाही। त्याच्यामुळे जर सुषमाताई हे वारंवार जर तुमचं ह्याच्यानंतर जर पोलीस तपासात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी सरकारला सांगेन, सरकारला मी आव्हान करत आहे की ताबडतोब तपासात हस्तक्षेप करत आहेत, अडथळा निर्माण करत आहेत, म्हणून नुसतं त्यांना आरोपी नका करू, तर त्यांना जे आहे अटक केली पाहिजे। त्यावेळेस पुणे करारावर जे केलं गांधींनी तेच इंदिराजींनी केलं होतं इमर्जन्सी लावून, तेच हा राहुल गांधी करतो। याच्या डोक्यातलं याच्या तोंडात आलेलं आहे। राहुल गांधीला अटक झाली पाहिजे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण पेटलेलं आहे आणि याच विरोधात गुणरत्न सदावर्ते हे एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि त्यांनी आज तक्रार देखील दिलेली आहे। आपण जाणून घेऊयात नेमकी काय त्यांची मागणी आहे। साहेब, काय सांगाल, आज राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आपण एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या राहुल गांधीनं तेच केलं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बॅरिस्टर एम के गांधीजींनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांची वैचारिक हत्या केली। त्यावेळेस पुणे करारावर जे केलं गांधींनी तेच इंदिराजींनी केलं होतं इमर्जन्सी लावून, तेच हा राहुल गांधी करतो। याच्या डोक्यातलं याच्या तोंडात आलेलं आहे। नुसतं संविधानाचं पुष्ट दाखवल्यानं होत नाही, तर संविधान डोक्यात ठेवावं लागतंय, त्याच्याप्रमाणे वर्तन लागत असतंय। राहुल गांधी, तुझं कोणतं भाषण आहे? पदोन्नती आरक्षणावर तू कधी बोललास का? तू त्याचबरोबर कुडमुड्या जोशीमग ब्राह्मण असेल ते थेट अनुसूचित जाती जमातीतल्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षणाची तरतूद आहे। आरक्षणाची तरतूद ही वेगळ्या अर्थाने, आरक्षणाची तरतूद ही समानतेचं तत्व सांगणारी आहे। ते बाराखडी माहीत नसलेल्या राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन ज्या इंग्रजांनी कायम आम्हाला गुलामी दाखवली, त्या गुलामीच्या तिथं जाऊन हा जो आहे बरगळत राहतो। एवढंच नाही तर अतिरेकी संबंधित ती इला उमर नावाची जी बाई आहे, ती आमच्या हिंदुस्थानाचं रक्त असलेल्या काश्मीरला त्या ज्या अतिरेकी असतात, मग तो जैश ए मोहम्मद हरकतुल अन्सार असेल, त्या अतिरेक्यांशी ती चर्चा करू पाहत असणारी बाई आहे। त्या बाईशी या राहुल गांधी काय चर्चा केली हे काँग्रेसवाल्यांनी, राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे। हा काय म्हणजे काय, तो एखाद्या पिक्चरवर बोलत होता का? तो काय एखाद्या मुघली विचारावर चर्चा करत होता का? कशावर बोलला तो? का ती तिथं होती? त्याच्यावर बोललं पाहिजे, त्याच्यावर त्यांनी सांगितलं पाहिजे। ती जर अतिरेक्यांची सिंपथायझर असेल तर या देशाच्या गोपनीयतेला, या देशाच्या एकात्मतेला हा धोका आहे। राहुल गांधी धोका निर्माण झालेला आहे। आणि त्याचबरोबर हा राहुल गांधी काय बोलला शीख समुदायाच्या संदर्भाने आणि इतर सगळ्या धर्मांच्या संदर्भाने, फॉर ऑल रिलिजन्स काय बोलला, तर गुरुद्वारांच्या बाबतीत, जाण्या येण्याबाबतीत या देशामध्ये अराजकता असल्यासारखं भाष्य केलं त्यानं। इथं सगळ्या धर्माचे लोक सुखी आहेत, आनंदी आहेत। प्रभू श्री रामचंद्राची अयोध्या उभी राहिलेली आहे। इथे संविधानाला धोका नाही हे स्पष्ट झालेलं आहे। परंतु हा ढोंगी संविधानातलं तर काही याला बाराखडी माहीत नाही, परंतु असं संविधानाचं पुष्ट घेऊन उभा राहतो। अरे त्याच्यात काय आहे त्याची आधी अक्कल जमवून घे। त्याच्यामुळं ह्या राहुल गांधीला जे आहे याच्या विरुद्ध FIR झाला पाहिजे, या राहुल गांधीला अटक झाली पाहिजे आणि ATS सारख्या संस्थेनं जे आहे याची चौकशी केली पाहिजे, तपास केला पाहिजे। ह्याच्यासाठी अटक होण्यासाठी आम्ही जे आहे आज फिर्याद दाखल केलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान गेल्यामुळे कुठेतरी संजय राऊत यांनी टीका केली आहे, त्याकडे आपण कसं पाहता? एकदम बालिश आहे। तो पब्लिक सर्वंट आहे। जे माणूस पार्लमेंटरियन असते त्यांनी थोडं ब्ल्यू बुक वाचून घ्यायचं, प्रोटोकॉल वाचून घ्यायचे, आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचून घ्यायचं। त्याच्यामुळं यांना जे आहे मामूजान भाईजानची मिरची लागलेली आहे। त्यांना जे आहे हे त्यांची वोट जास्त आहे आणि त्यामुळं त्या अनुषंगाने हे जे स्वतःला सुद्धा, मी तर म्हणतो एक दिवस तो संजीव राऊत स्वतःवर सुद्धा एखाद्या वेळेस बोलून जाईल तो किती बरगळतो ते। त्याच्यामुळं आज जे बोललाय तो, जे मला आपल्या माध्यमातून समजतंय ते कंटेम्प्टिव्हस आहे, ते ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे। त्याच्यामुळं त्याच्यासाठी संजय राऊतच्या विरुद्ध कंटेम्प्ट प्रोसिडिंग होऊ शकते आणि तेवढंच नाही तर त्याच्यात क्रिमिनल कंटेम्प्टमध्ये 6 महिने जेलमध्ये सुद्धा पाठवलं जाऊ शकतंय। तपास होतो काय बोललाय,
आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई करू. सुषमा अंधारेंनी नागपूर प्रकरणात बीफ काढलेल्या आरोपींना कुठेतरी पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप केलेला आहे. या वक्तव्याकडे आपण कसं पाहता? आता सुषमा अंधारेचं काय सांगा हो. सुषमा अंधारे ज्या आंबेडकरी समाजानं त्यांना भाषणं शिकवले आणि भाषणं द्यायला लावले आणि त्याच्यावर त्यांना धम्मदान दिलं, त्यावेळेस ते काय बरगळत होत्या आणि आज ते काय बोलतात. आज वंदनीय बाळ ठाकरे म्हणतात, बाळासाहेब ठाकरे म्हणतात. ज्यांच्या घरात नव्हतं पीठ ते मागतात विद्यापीठ म्हणणाऱ्या ठाकरेंना ते वंदनीय म्हणतात. त्यांच्या पोराच्या हाताखाली काम करतात. आता हाताखाली काम करणाऱ्यांनी आम्हाला हे म्हणायचं आहे की त्यांनी पोलीस शिपाई झाला असतं तर फार चांगलं झालं असतं. पोलीस शिपाई, कारण पोलीस शिपाई साहेब जे असतात ना आमचे, ते फार हुशार असतात. तुम्हाला सांगतो, एखादा वरिष्ठ अधिकारीपेक्षा ते हुशार असतात. त्यांनी जर एखादा FIR लिहिला तर तो सुप्रीम कोर्टापर्यंत तुटत नाही. त्याच्यामुळे ही सुषमा अंधारे पोलीस शिपाई व्हायला पाहिजेत होत्या. आणि त्यांना हे माहीत असलं पाहिजे, सुषमाताई, पोलीस तपासात हस्तक्षेप करता येत नाही. अमुक पद्धतीनं केला पाहिजे असं होत नाही. त्याला तपासाची चार्जशीट करण्यासाठी वेळ दिलेला आहे, सायंटिफिक इव्हिडन्ससाठी वेळ दिलेला आहे, डॉक्युमेंटरी इव्हिडन्ससाठी वेळ दिलेला आहे, कोलॅटरल इव्हिडन्ससाठी वेळ दिलेला आहे. हे सगळं असताना जे उपद्व्याप ते करत आहेत, ते उपद्व्याप म्हणजे असाच उपद्व्याप काँग्रेसच्या काळातला एक मुख्यमंत्री होता, विलासराव देशमुख नावाचा. त्यांनी सानंदाच्या केसमध्ये अशाच प्रकारे म्हणजे दबाव आणण्याचा पोलिसांवर प्रयत्न केला होता. त्याचं काय झालं? त्याला सुप्रीम कोर्टाकडून पिनल पनिशमेंट म्हणजेच दंडाची कारवाई व्हावी लागली, दंडात्मक. त्याच्यामुळे जर सुषमाताई हे वारंवार जर तुमचं ह्याच्यानंतर जर पोलीस तपासात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी सरकारला सांगेन, सरकारला मी आव्हान करत आहे की ताबडतोब तपासात हस्तक्षेप करत आहेत, अडथळा निर्माण करत आहेत, म्हणून नुसतं त्यांना आरोपी नका करू, तर त्यांना जे आहे अटक केली पाहिजे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.